नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2025 बघा या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न बघा हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बेडसा बघा हे गुंफा मंदिर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जळगाव या ठिकाणी बघा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, आनेर बघा हे धरण धुळे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, गिरिजा खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे? गिरिजा खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, एरंडी या ठिकाणी या पिकाची प्रमुख जात आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, उजनी बघा हे धरण भीमा नदीवरचं या ठिकाणी धरण आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली? बघा, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा या ठिकाणी वि. रा. शिंदे यांनी बघा मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध त्यांनी बघा या ठिकाणी परिषद भरवली होती। प्रश्न क्रमांक 7 बघा, चाणक्य यांचे दुसरे नाव खालीलपैकी काय होते? बघा, चाणक्य यांचे दुसरे नाव खालीलपैकी काय होते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, चाणक्य बघा यांचं दुसरं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, कौटिल्य बघा हे चाणक्य यांचे या ठिकाणी दुसरं नाव आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, अँडीज पर्वतामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, अँडीज पर्वतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका नदीचा उगम होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, अँडीज पर्वतामध्ये प्रामुख्याने बघा ॲमेझॉन या ठिकाणी या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1 राहील, न्यायमूर्ती रानडे यांनी बघा मराठी सत्तेचा उदय हा त्यांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा, पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, क्यूसेक्स बघा या एककामध्ये बघा प्रामुख्याने पाण्याचा प्रवाह मोजला जातो। प्रश्न क्रमांक 11 बघा, पदार्थाच्या बघा सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, बघा पदार्थाच्या बघा सर्वात लहान कणांना या ठिकाणी अणु या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, प्रकाशाचे अस्तित्व बघा ज्या सूक्ष्म बघा कणाद्वारे तयार होते त्या कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना या ठिकाणी बघा फोटॉन या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? बघा, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, रामकृष्ण परमहंस बघा हे स्वामी विवेकानंद या ठिकाणी त्यांचे हे गुरु होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4 राहील 20 मार्च बघा या दिवशी जागतिक चिमणी दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 15 बघा रंगराजन समिती बघा ही खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे बघा रंगराजन बघा ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील राष्ट्रीय बचत व गुंतवणूक यांच्या संबंधीची या ठिकाणी समिती आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा या ठिकाणी 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण बघा सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला बघा खरंच बघा पोलीस भरतीची बघा तयारी करत असाल तर आपल्याकडचं बघा ते बघा PDF खूप महत्त्वपूर्ण PDF आहे। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावण छाया बघा हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे बघा रावण छाया बघा हा खालीलपैकी कोणत्या बघा एका राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर रावण छाया बघा विद्यार्थी मित्रांनो ओडिसा बघा या राज्यामधील बघा या ठिकाणी बाहुल्यांचा खेळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता। बघा लखनौ बघा हा करार सन 1916 या वर्षी बघा लखनौ करार हा झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले मिश्मी या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत। भारतामध्ये विचारले मिश्मी या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील अरुणाचल बघा प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी बघा मिश्मी या पर्वतरांगा आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका शहराला इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या एका शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील बँगलोर बघा या ठिकाणी या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा मंजूर झालेला बघा पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा मंजूर झालेला तो कायदा आहे। बघा हा प्रश्न बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये बघा रिपीट झालेला प्रश्न आहे। बघा पर्यावरण संरक्षण बघा हा कायदा सन 1986 या ठिकाणी या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक योजना ही संकल्पना घेतली बघा भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक योजना ही संकल्पना घेतलेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रशिया बघा या देशाकडून बघा भारताने पंचवार्षिक बघा ही संकल्पना या ठिकाणी घेतलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्नाटक या राज्याचा बघा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता बघा कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील हत्ती बघा हा प्राणी कर्नाटक या ठिकाणी या राज्याचा या ठिकाणी राज्य प्राणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा साजरा केला जातो। बघा कार्निवल बघा हा सण गोवा या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने कार्निवल हा सण या ठिकाणी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानाने नागरिकांना बघा पुढीलपैकी बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नागरिकत्व देते बघा भारतीय संविधानाने नागरिकांना खालीलपैकी कोणत्या बघा या ठिकाणी कोणते नागरिकत्व या ठिकाणी देते बघा एकेरी दुहेरी तिहेरी आणि चौहेरी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एकेरी नागरिकत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 25 बघा व्हाईट वॉश हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा शब्द बघा व्हाईट वॉश हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा शब्द आहे व्हाईट वॉश। बघा व्हाईट वॉश बघा हा खेळ बघा या ठिकाणी शब्द बघा क्रिकेट या ठिकाणी या खेळासंबंधीचा या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकनायक बघा हे पुढीलपैकी कोणाचं या ठिकाणी नाव आहे बघा लोकनायक बघा हे पुढीलपैकी कोणाचं या ठिकाणी टोपण नाव आहे लोकनायक। बघा लोकनायक बघा जयप्रकाश नारायण यांचं बघा या ठिकाणी लोकनायक या ठिकाणी टोपण नाव आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधल्या पहिल्या निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी घेण्यात आल्या? बघा भारतामध्ये विचारलंय पहिल्या बघा सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या? बघा भारतामधल्या बघा पहिल्या निवडणुका बघा सन 1951 या वर्षी बघा भारतामध्ये बघा पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 28 बघा भारतामध्ये विचारलंय बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात? बघा ज्वेल सिटी. बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 बघा मणिपूर बघा या राज्याला ज्वेल सिटी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पलामू बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बघा पलामू हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बघा पलामू बघा हे अभयारण्य झारखंड या राज्यामध्ये ते स्थित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा बर्लिन जर्मनी या ठिकाणी या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती? बघा अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? बघा अमृत क्रांती बघा नद्या जोड प्रकल्प यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मायोपिया हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? बघा मायोपिया हा विकार खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? बघा मायोपिया बघा हा विकार या ठिकाणी डोळे बघा या ठिकाणी या अवयवासंबंधीचा विकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा AU बघा सोने या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? बघा बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा बहिष्कृत भारत या नावाचं बघा पाक्षिक सुरू केलेलं पाक्षिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा स्त्रीलिंग या ठिकाणी मीठ भाकरी या शब्दामध्ये स्त्रीलिंग या प्रकारचं लिंग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला बघा भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा अहमदाबाद बघा या ठिकाणी या शहराला भारताचे मँचेस्टर शहर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली? बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? बघा सन 1911 या वर्षी बघा भारताची राजधानी बघा कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाणी पडणे वाक्यप्रचार बघा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. पाणी पडणे बघा पाणी पडणे म्हणजे बघा केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचे नियंत्रण असते? बघा ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? बघा गट विकास अधिकारी यांचे या ठिकाणी नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक 10 पहा घड्याळामध्ये विचारले लगतच्या 2 अंकामधला अंशात्मक अंतर हे खालीलपैकी किती असते? बघा घड्याळामध्ये लगतच्या 2 अंकामधलं बघा अंशात्मक अंतर हे खालीलपैकी किती असते? बघा 30 अंशात्मक अंतर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा B1 या जीवनसत्वाचं बघा शास्त्रीय नाव खालीलपैकी काय? बघा B1 बघा या जीवनसत्वाचं बघा या ठिकाणी शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? B1 बघा B1 म्हणजे थायमिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतो? बघा पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 राहील. राष्ट्रपती बघा हे पंतप्रधान यांना या ठिकाणी शपथ हे देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवेमध्ये बघा उघडे ठेवल्यास कक्ष तापमानाला बघा पेट घेणारे मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? बघा हवेमध्ये बघा उघडे ठेवल्यास कक्ष तापमानाला बघा पेट घेणारे मूलद्रव्य खालीलपैकी कोणते आहे? प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या विचारले दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी
काय बघा महाराष्ट्राच्या बघा दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा फोर्स 1 या ठिकाणी दहशतवादी विरोधी बघा पथकाचं या ठिकाणी नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा केरळ राज्याचं नृत्य खालीलपैकी कोणतं? बघा केरळ या राज्याचं बघा लोकनृत्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा मोहिनी अट्टम बघा हे या ठिकाणी बघा केरळ या ठिकाणी राज्याचं या ठिकाणी पारंपरिक नृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा पालघर बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अति पश्चिमेकडचा या ठिकाणी तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले अस्तंभा बघा हे महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा अस्तंभा बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा अस्तंभा बघा हे शिखर नंदुरबार बघा या ठिकाणी या जिल्ह्यामधलं शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील पुणे ते मुंबई बघा या ठिकाणी यांच्या दरम्यान बघा या ठिकाणी बोर घाट लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायखोरी व आंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? गायखोरी व आंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4 राहील भंडारा या ठिकाणी या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरी लागवडीसाठी बघा महाबळेश्वर बघा हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरी लागवडीसाठी बघा या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे जिल्ह्यामध्ये बघा सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका नदीचा उगम होतो? बघा भीमाशंकर बघा पुणे जिल्ह्यामध्ये बघा भीमा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा बघा या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या उपनद्या आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा आला होता बघा नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा बघा या सर्व नद्या या ठिकाणी पूर्णा या ठिकाणी या नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे म्हणजे भीमा नदीखोरे बघा हे महाराष्ट्रामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी जालना बघा हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र बघा पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या आपल्याकडे बघा 10,000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे बघा. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच बघा PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.